आपण आत्ता बघतो की तरुण पिढी महाराष्ट्रामधली असेल, भारतातली असेल किंवा जगभरातली कुठे असेल, इथे एक रवंडाचे माझे एक तरुण मित्र आहेत, 28 वर्षाचे आहेत, ते पण त्यांचा अनुभव शेअर करतील. पण जगभरातले काही असे तरुण आहेत की ज्यांना असं वाटतं की जगामध्ये खूप बदल झाला पाहिजे आणि जगात बदल करायचा असेल तर तो बदल आपल्यापासून करावा लागतो. आधी आपण स्वतःमध्ये बदल घडला तर जगामध्ये बदल घडतो. ही संकल्पना अभिजित पवार यांनी आमच्या सगळ्या टीमला दिली आणि त्याच्यातून हा कार्यक्रम आपण यशस्वीपणे करायला लागलो. मला असं वाटतं की आपल्याला खूप खोटं सांगितलं जातं, खरं कोणी सांगत नाही. मी अनेक व्यासपीठावर हे बोलतोय की UPSCच्या परीक्षेला बसणारी मुलांना किंवा MPSCच्या परीक्षांना बसणाऱ्या मुलांना किंवा कॉलेजला जाणाऱ्या मुलांना, इतकंच काय अगदी पहिलीच्या वर्गामध्ये, नर्सरीच्या वर्गामध्ये शाळेत पाठवणाऱ्या प्रत्येक मुलांवर आपण इतकं भीतीचं दडपण, त्यांच्यावर इतकं मोठा जबाबदारी असल्यासारखं घरातल्या पालाने, याच्यामध्ये पालकही जबाबदार आहेत खूप. तर मला खूप आनंद वाटला. मी माझ्या ऑफिसमध्ये माझ्या सहकार्याला फोन करून सांगितलं की अरे आपल्या ग्रामीण भागातल्या शाळेमध्ये एका मुलीला 99.99% मार्क मिळाले. तर तिकडून मला उत्तर आलं आणि मी आपकलो होतो. म्हणे सर इथं 100 पैकी 100 मिळालेले खूप लोक आहेत म्हणे. आत्ता मुद्दा हा आनंदाचा आहे, मला लक्षात घ्या. तुम्हाला गुण मिळाले याच्यात वाईट वाटण्यासारखं काहीच नाही. 100 पैकी 100% गुण मिळाले ही नक्की आनंदाचीच गोष्ट आहे. मग आम्ही सगळे पत्रकार म्हणून ऑफिसमध्ये चर्चा करत बसलो की म्हटले 100 पैकी 100 गुण मिळवलेले मुलं पुढे भविष्यात काय करणार आहे, हे जगात काय करणार आहे, याची मला जास्त उत्सुकता आहे. माझ्या ग्रामीण भागातलं आत्ता जसं योगेशने सांगितलं, त्याने स्वतः पायाने लिहायला शिकून कुठलाही रायटर न घेता 67% मार्क मिळाले आणि तरी पण त्याला त्याच्यात समाधान वाटलं नाही. तसं या 100 पैकी 100% गुण मिळालेल्या मुलांना पण समाधान वाटत नाही कुठल्याच गोष्टीचं. आणि मला असं वाटतं ही फार मोठी शोकांतिका आहे. आपल्या नवीन पिढीला, नव्या समाजाला, नवीन तरुण पिढीला असं काही आशा वाटत नाही. ही फार म्हणजे खूप मोठी देशाची शोकांतिका आहे. आणि या व्यासपीठामध्ये आपण मागच्या आजपासून सलग 3 दिवस हे शिकणार आहोत की आयुष्यामध्ये आपण आपल्या जागेवर, म्हणजे मी नेहमी म्हणतो असं विचार करायचा नाही की आपण कुठे आहोत. म्हणजे आपण बीडला असू, मुंबईला असू, नरिमन पॉईंटला राहू, एखाद्या माजलगावच्या गावात राहू, आपण आपल्याला ते स्थान ठरवता येत नाही की मी कुठे राहू, पण आपल्याला कसं राहू हे आपल्याला ठरवता येते. मला असं वाटतं की यंग इन्स्पिरेटर नेटवर्क्समध्ये आपण तुमचा माइंडसेट तयार करतो की मला कसं राहायचं, मला आयुष्याकडे कसं बघायचं, मला समाजाकडे कसं बघायचं, मला माझ्याकडे स्वतःकडे कसं बघायचं, माझ्या कुटुंबाकडे कसं बघायचं आणि मला मित्रपरिवाराकडे कसं बघायचं. आपल्याला एक सांगितलं जातं की जगामध्ये स्पर्धा आहे, स्पर्धा आहे, स्पर्धा आहे. मी एका बाजूने मान्य करतो की स्पर्धा आहे, पण दुसऱ्या बाजूने मी असं विनंती करतो सगळ्यांना की तुम्ही एकदा विचार करा की स्पर्धा म्हणजे नेमकं काय. मला असं वाटतं की नो कॉम्पिटिशन आहे, काहीच कॉम्पिटिशन नाही जगामध्ये. कशाची स्पर्धा आहे. तुम्ही एका गावातले 5 मुलं एका शाळेत एका वर्गात शिकतात, एका बाकडावर बसतात, नंतर बाहेर तुम्ही जाता, गाव तुमचं असतं. ते फार चुकीचं आहे. आणि आपल्याला हे समजून घ्यायचं की माझं सगळ्यातनं विनंती आहे की आपण सगळ्यात आधी काय करायला पाहिजे. आता सध्या गावात तुम्ही खेड्यापाड्यातली माणसं आहात, तर आपल्या म्हाताऱ्या कोताऱ्या माणसाला आपण आनंद दिला तर मला असं वाटतं की आपलं आयुष्य सार्थक झालं सगळं. आपण जोपर्यंत आपल्या गावातल्या म्हाताऱ्या माणसाला आनंदी ठेवू शकत नाही ना, तोपर्यंत आपल्याला काही आनंद मिळणार नाही, हे मला वाटतं. तुम्ही त्यांच्या डोळ्यामध्ये बघा. मी माझ्या आजोबा, आता आजोबा नाही पण काका वगैरे कोणी असतील, सगळे नातेवाईक असतील, असं सगळ्या लोकांना भेटत राहिलं ना की त्यांना वाटतं नाही ही तरुण पिढी आपल्यापासून दूर चालली नाही. आपण काय झालंय की आपल्या करिअरचा, आपल्या स्वतःचा विचार, आपल्यावरचा फोकस, आपल्याला कोणतरी सांगितलं की तू असं नाही केलं तर असं होशील, त्यामुळे आपण काय झालं की माणूस म्हणून एकमेकांपासून तुटत चाललोय. आणि ही सगळ्यात मोठी वाईट गोष्ट आहे. कारण माणूस हा एकटा राहू शकत नाही, त्याला समूह लागतो. आपण जातीचे मोर्चे काढायला लागलो, जातीच्या नावावर मागण्या करायला लागलो आणि परत देश म्हणून आपल्याला एकत्र यायचं असतं. तर हे सगळे प्रश्न आपल्याला या 2-3 दिवसाच्या शिबिरामध्ये समजून घ्यायचे आहेत. आणि यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क अभिजित पवारांची संकल्पना जी आहे की आपला विचार करण्याची एकदा पद्धत बदलली तर आपली जगण्याची पद्धत बदलती, जगण्याची पद्धत बदलती, आपली वागण्याची पद्धत बदलते आणि मग आपण एकमेकांना माणूस म्हणून वागायला लागतो. मला असं वाटतं की जगामध्ये सगळ्यात जास्त स्पर्धा जर असेल आज कोणी, तर आपल्यामध्ये एक चांगला माणूस तयार करा, ही सगळ्यात मोठी स्पर्धा आहे जगातली. कारण वेगवेगळे लोक तुम्हाला एकमेकांविषयी विद्वेष तयार करतायत. सोशल मीडियावर गेलं तर तुमच्या तरुण पिढींची तुम्हाला एक लीडर आवडतो, एक विचार आवडतो, मला एक विचार आवडतो, मला तो नाही आवडत, याच्यावर तुम्ही वाद घालत बसताय. चर्चा करायला हरकत नाही, म्हणजे चर्चा जरूर व्हायला पाहिजे. ही लोकशाही आहे, डेमोक्रेसी आहे. आपण वेगळ्या पद्धतीने वेगळ्या विचारांच्या बाबतीमध्ये नक्की चर्चा करायला पाहिजे. माझं वैयक्तिक मत म्हणून सांगतो, मी कुठल्या विचाराचा नाहीये, मी कुठल्या विचाराच्या विरोधाचा पण नाहीये, पण मला असं वाटतं की कोणत्याही विचारानं माणसाला काही फार आयुष्यामध्ये दिलेलं नाही की हे आपण सगळं ढोंग करतो. आयुष्यभर आपण हे सांगतो की हा धर्माचा हा मंत्र हा शाकाहारी आहे आणि हे सांगणारे लोक गुपचूप बसून खाजगी याच्यामध्ये चिकन खातात, मटण खातात. हे कशाला करता तुम्ही? हे नका करू ना.
हे असे उपदेश करणं, बोध करणं, हे मला असं वाटतं की हे सगळ्या गोष्टी आपल्याला बदलायच्या आहेत. मग आपण 2-3 दिवस, आत्ता माझ्यापेक्षा खूप अनुभवी लोक आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले, अशा पाहुण्यांना आपण ऐकणार आहोत की जे शून्यात होते, जे ज्यांच्या आयुष्यामध्ये झिरोज होता, पण त्यांनी झिरोच्या मागे काहीतरी लावला आणि ते हिरो झालेले आहेत. त्या अर्थानं तर आपले रोल मॉडेल पण आपल्याला ठरवता आले पाहिजे की माझा रोल मॉडेल कोण असला पाहिजे, माझ्या आयुष्यामध्ये मी कोणाकडे बघून जगलं पाहिजे. ग्रामीण भागामध्ये आपण जेव्हा जातो, सकाळच्या वर्धापन दिनाला असो किंवा यंग इन्स्पिरेटर नेटवर्कच्या कार्यक्रमात असो, आम्ही नेहमी काय करतो की समाजामध्ये जो वेगळं काम करतो त्याचा सत्कार करतो. समाजामध्ये खूप चांगले काम करणारी माणसं आहेत, तर त्यांना व्यासपीठावर आणा, त्यांचा सत्कार करा आणि त्यांच्या पाऊलवाटेनं जर आपण जायला लागलो तर मला वाटतं की समाजामध्ये 100% बदल होतो. शेवटच्या 2 गोष्टी सांगतो मी. एक की मी परवा पण म्हटलं होतं की ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि आपल्याकडे विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, आता योगेशने खूप छान पद्धतीने, माझ्याहीपेक्षा त्यांनी खूप पोटतिडकीने सांगितलं आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं त्याचं भाषण ऐकताना, तुमच्यापैकी बऱ्याच लोकांच्या डोळ्यात आलं असेल की आपल्याला आयुष्य एकदाच मिळतं. आणि म्हणजे त्या एका कवयित्रीने म्हणून ठेवलेलं की इकडच्या बाजूला उजेड आणि तिकडच्या बाजूला उजेड आणि मध्ये सगळा अंधार आहे, असं आपलं आयुष्य असतं. मग त्या अंधारामध्ये पण उजेड पेरत जायचं आपल्याला आणि त्या दिशेने पाऊल वाट त्या दिशेने जर चालत राहिलो आपण, तर मला असं वाटतं की या 2-3 दिवसाच्या यंग इन्स्पिरेटरच्या शिबिरामध्ये आपण काहीतरी घेऊन गेलो. इथून जाताना मला माहिती आहे की ग्रामीण भागातल्या सगळ्या मुलांना खूप स्वप्न आहेत आणि जिद्द पण आहेत. आणि मी पुण्या मुंबईला जेव्हा जातो त्यांना एक्सपोजर फार आहे, आपल्या लोकांना एक्सपोजर मिळत नाही, व्यासपीठ मिळत नाही, आपल्याकडं संधी कमी मिळतात. मला एक माहिती आहे, खात्री आहे तेजस सर, की मराठवाड्यातल्या मुलांना जर संधी मिळाली आणि मराठवाड्यातला मुलगा जर स्पर्धेत उतरला तर आमच्या इतकी स्पर्धा कोणी या जगात कोणीच करू शकत नाही. कारण आम्ही जी आव्हानं बघितलेली आहे, आम्ही ज्या मातीत जन्मलेलो आहोत, आमची ज्या मातीला आमचे पाय लागले तिथं चॅलेंजेस आहे. आम्ही घरातून बाहेर पडलो का आव्हान आहे, आमच्या घरातून बाहेर पडताना संकट आहे आमच्यासमोर, आमच्या तोंडावर तरी पण हसू असतं. ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर परिस्थिती वाईट आहे खूप. शाळेमध्ये मुलींना पाठवायचं की नाही इथपासून सगळे प्रश्न आहेत मराठवाड्याचे. मध्ये मी पत्रकार म्हणून खूप व्यथित झालो की 10वीच्या एका मुलीचं लग्न जमलं बंजारा समाजाच्या आणि तिच्या मैत्रिणीबरोबर ती शाळेत जाताना ती रडायला लागली की माझं लग्न होणार. पण त्या मैत्रिणीने म्हटलं की तू कशाला रडते की तुला आपल्या समाजामध्ये शिकलेली मुलं कमी असतात, नोकऱ्या असलेली मुलं कमी असतात, तुला नोकरी असलेल्या घरी जायचंय, तू कशाला रडते. तर ती म्हणे ठीक आहे, तर नोकरी असलेल्या घरात मी जाते, पण मला माझ्या वडिलांची परिस्थिती माहिती आहे की माझे वडील आत्ता ह्या सगळ्या माझ्या लग्नासाठी शेत विकणार आहे, अमुक विकणार आहे, त्याच्यामुळे माझ्या भावाला जगण्याचा प्रश्न आहे आणि माझ्या भावाचं लग्न होणार नाही माझं जर लग्न झालं तर. ग्रामीण भागातल्या 10वीच्या वर्गात शिकणाऱ्या एका संवेदनशील मुलीचं हे मन मला खूप हळहळ झाली. आम्ही सगळेजण तिला भेटायला गेलो, तिथं अरविंद जगताप, आम्ही सगळेच जाऊन तिला भेटून आलो त्या मुलीला. मग त्या सगळ्या मैत्रिणी शाळेतनं जाताना घरी गेल्या आणि वडिलांना सांगितलं की आम्हाला अजून शिकू द्या, आम्ही शिकतो, आम्ही काहीतरी लायबल होतो, आम्हाला इतकं शिकवा की लोकांनी आम्हाला शोधत आलं पाहिजे आमची लग्न करण्यासाठी. आणि मी तो दुसरंही असं सांगतो की मुलींना शिकवताना आपल्या समाजाचा जो दृष्टिकोन आहे ना, तो जोपर्यंत बदलत नाही ना तोपर्यंत आपण फक्त गप्पा मारतोय. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की मुलीला कशासाठी शिकवायचं की तिला चांगलं घर मिळावं, मग तिला चांगला पती मिळावा आणि मग ते मुलांना तिला शिकवता आलं पाहिजे. पण तिला आपण हे कधीच सांगत नाही की तू ग्रो. आता पवनीतजी कौर आपल्याकडे आहेत, रोल मॉडेल आहेत आपले, की मुलींना जर शिकवलं तर मला 2 मुली म्हणून मी तुम्हाला सांगतो की आपण मुलींना जर शिकवलं आणि मुलींना संधी दिली आणि मुलींना पूर्ण फ्रीडम दिलं आणि त्यांना जर आपण खऱ्या अर्थानं समाजामध्ये 50% शेअरिंग करायला लावलो, कामात त्यांचा वाटा घेतला, तर मला वाटतं देश बदलायला वेळ लागणार नाही. आणि यंग इन्स्पिरेटर नेटवर्क असो किंवा तनिष्क असो, समाजामध्ये आम्ही हेच काम करत चाललोय. बरेच पाहुणे व्यासपीठावर आहे. मी आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.